जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा करण्यात येतो। तर हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या थ्रू इनिशिएटिव्ह आहे। या वर्षाची थीम आहे सेवांची उपलब्धता, आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य, अवेलेबिलिटी ऑफ सर्व्हिसेस, मेंटल हेल्थ इन डिझास्टर अँड इमर्जन्सीज। तर आपल्याला माहिती आहे की मेंटल हेल्थ राईट, त्याच्याबद्दल मेंटल शब्द काढला की आपल्याला खूप डिसअपॉइंट व्हायला वाटतं, काहीतरी एक कलंक लागल्यासारखं वाटतं राईट। तर तो दूर करण्यासाठीच हे उपक्रम साजरे केले जातात। असं नाही आहे की हा खूप पॉवरफुल वर्ड आहे ॲक्च्युली, जर तुम्ही सपोर्ट केला तर त्याच्यातून सगळे जे कोणी मानसिक आरोग्याच्या ह्याच्यातून जात आहेत, त्यांचं डगमगलंय, तर त्यांना हेल्प होणार आहे। तर आपण काय करायचं आहे, त्याचे 3 पिलर खूप महत्त्वाचे आहेत। आता तुम्ही डे टू डे लाईफमध्ये योगा आणलाय तर तुम्हाला जाणवतंय की तुमचं नैराश्य दूर झालंय, तुमची जी चिडचिड होते ती निघून जाते, किंवा तुम्ही एक स्टेबल हे होत आहे, कारण हार्मोन इम्बॅलन्स होतात स्त्रियांच्या लाईफमध्ये, भरपूर साऱ्या गोष्टी अप अँड डाऊन होतात। पण योगामुळे तुम्हाला काय होत आहे की तुम्ही एक स्टेबल एक पाथ तुम्हाला मिळाला आहे राईट। तर त्याच्यासाठी हा झाला आहे की आपण शारीरिक एक्सरसाइज केला पाहिजे, त्यामध्ये योगा आलं, प्राणायाम आलं, मेडिटेशन आलं, बाकीच्या अदर्स ज्या आपल्या सोशल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ज्याच्यातून आपल्याला छंद जोपासले जाऊ शकतात, ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळत आहे, अशा गोष्टी। मग कोणाला डान्स करून मिळतोय, कोणाला कुकिंगमधून मिळतो, किंवा इतर कुठल्या विणण्याचं काम असेल, किंवा बाहेर जे सोशल वर्क करतोय त्याच्यातून आनंद मिळत असेल, तर हे दुसरा पॅरामीटर झाला की ज्या आवडीच्या गोष्टीमध्ये गुंतून राहिल्यानंतर हे होतं। कारण लोनलीनेस आता खूप वाढायला लागलाय, म्हणजे सोशल एवढं प्लॅटफॉर्मवरती हे होतंय की झोपून पण एखादं स्टेटस टाकलं की आपल्याला वाटतंय की अरे ह्यांच्या लाईफमध्ये छान आहे आणि आपणच कुठेतरी मागे आहोत। त्यामुळे एक रिस्पॉन्सिबिलिटी खूप महत्त्वाची आहे, आपण कशा पद्धतीने आपल्याला एका बॉदर करतोय का, की एका स्थितीमध्ये आपण राहतोय, आयडियल रुटीन ठेवून राहतोय, ते एक आहे। आता तुमची लाईफस्टाईल, ज्याला जीवनशैली म्हणतो, खूप छान ह्याच्याविषयी आहे की आपलं उठल्यापासून ते झोपेपर्यंत जे शेड्यूल आहे ते कसं असलं पाहिजे, आयडियल असलं पाहिजे राईट। त्याच्यामध्ये तुम्ही पोषक तत्वांनी युक्त आहार, बॅलन्स डाएट ज्याला म्हणतो, संतुलित आहार, तो घेताय का? कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्टुडंट्सचं काय होतंय किंवा माणसांचं डेफिशियन्सी होतीये खूप। डेफिशियन्सी म्हणजे काय, कमतरता जाणवते काही मायक्रोन्यूट्रिएंटची, म्हणजे जीवनसत्व असतील, प्रथिने असेल, किंवा काही यांना तुम्ही सप्लिमेंट घेतच नाही आहे जरी तुमची व्हिटॅमिन डी लेवल कमी आहे, व्हिटॅमिन बी आहे, तर तुम्ही सकस आहार घेतला तर तुमची शारीरिक तर सदृढता वाढेलच, त्याच्याबरोबर मन शांत राहील, तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल, कारण कुठेही तुम्हाला गरज आहे तिथे सल्ला घेणं महत्त्वाचं आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही तो सल्ला तुम्ही ठीक आहे एखाद्या एक्सपर्टच्या अंडर तुमची जी थेरपी आहे ती सुरू ठेवा, पण तुम्ही ह्या पण गोष्टी प्रिव्हेंटिव्ह केल्या पाहिजेत। ज्याच्यामधला फर्स्ट पिलर आहे लाईफस्टाईल मॅनेजमेंट, जीवनशैली सुधारली पाहिजे, वेळेवरती झोपणं, वेळेवरती उठणं, वेळेवरती आहार जो आपला आहे तो सकस खाणं, कुठेतरी फास्ट फूड खातायत, मैदा रिच खातायत किंवा फ्राईड आयटम्स खातायत, त्याच्यामध्ये सोडियमची मात्रा जास्त आहे, किंवा तुम्हाला लत लागावी, पुन्हा पुन्हा खावं, त्याच्यासाठी प्रिझर्वेटिव्स असतात, काही गोष्टी ॲडिक्टिव्ह ॲड केल्या जातात, आणि मग तुमची भूक तर मरत नाही आणि तुम्हाला ते सारखं सारखं खाऊ लागतं, कॅलरीचा बंबाड होतो, बॉडीला काही मिळतच नाही ज्या गोष्टी पाहिजेत, आणि मग आपल्याला काय होणार आहे, अजून डाऊन वाटणार, कारण त्या सगळ्या गोष्टी जात आहेत त्या आपल्या पाचन शक्तीसाठी हेवी आहेत। त्यामुळे मूड पण तुमचा काय होणार, स्थूल होणार, तुम्हाला म्हणजे ॲक्टिव्ह नाही वाटणार, ऑब्व्हियसली मग तुम्ही एका जागी स्थिर राहणार, मग तुम्ही बाहेर नाही पडला तर तुमचा अजून एकाच ठिकाणी जास्त वेळ राहताय ना, मग तुम्हाला अजून स्वतः मेंटली डाऊन वाटणार। दुसरी गोष्ट, आपल्याला आपण म्हणतो की आपण एवढं कम्युनिटीमध्ये येतोय राईट, तर मग आपल्याला छान पॉझिटिव्ह अपलिफ्टेड वाटतं, पण जेव्हा तुम्ही क्लासमध्येच येत नाहीये, घरीच आहात कंटिन्यू, मग तुम्हाला डाऊन वाटणार। मग याला म्हणतात एकटेपणा होतोय, एकाकीपणा जाणवतोय, सर्टन एजनुसार तर जास्त जाणवतो। तर त्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे जे आपले छंद आहेत ते जोपासले पाहिजेत, एक्सरसाइज केला पाहिजे कंपल्सरी, हे तुम्हाला मेडिसिनच्या पेक्षा बेटर वर्क करणार आहे का, तर त्याच्यामध्ये एक्सरसाइज केल्याने तुम्हाला छान वाटतं। का छान वाटतं, त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे, तर तुम्हाला एंडोर्फिन नावाचे एक हार्मोन आहे ते सिक्रेट होतं, आणि त्यामुळे तुम्हाला ते खुशी प्रोव्हाइड करतं, तुम्हाला हॅपीनेस प्रोव्हाइड करतं, त्यामुळे तुम्हाला छान मस्त स्वस्त वाटतं। आलं लक्षात, म्हणून एक्सरसाइज महत्त्वाचा आहे। तिसरा आहे झोप, ज्याला की आपण म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांना झोपेची गरज जास्त असते बरोबर, पण आपण झोपेकडे लक्षच देत नाहीये, खूप सॅक्रिफाईस होते। क्वालिटी ऑफ स्लीप मॅटर्स अलॉट, म्हणजे तुम्ही रात्री 10 ते 1च्या मध्ये खूप छान झोपणं महत्त्वाचं आहे। तुम्ही झोपताच उशिरा तर तुम्ही उठणार कसं वेळेवरती लवकर,
जर तुमची झोप पूर्ण नाही झाली तर तुम्हाला रिकव्हरीला वेळ, कारण हे युनिव्हर्सने बनवलेच त्यासाठी, आपल्याला झोप खूप महत्त्वाची आहे फॉर रिकव्हरी, शांत काम राहण्यासाठी. तर ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली कुठली गोष्ट सांगितली, लाईफस्टाईल मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स डाएट खूप महत्त्वाचं आहे, एक्सरसाइज खूप महत्त्वाचं आहे. मॉडरेट तुम्हाला 150 मिनिट पर वीक, एका आठवड्यात 150 मिनिटं तुम्ही मिनिमम एक्सरसाइज करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्राणायाम कंपल्सरी करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्राणायाम कुठले कुठले सांगते, डीप ब्रिदिंग, नाडीशोधन प्राणायाम, भ्रामरी, रिलॅक्सेशन खूप महत्त्वाचं आहे, चांटिंग, नामस्मरण ते एक महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्याच्यामुळे पण आपलं छान आरोग्य राहू शकतं, शारीरिक मानसिक आरोग्य राहील, तर तुम्हाला पुढे खूप हेल्प होणार आहे. आता आपला योगमध्येच काय आपण सांगतो, शरीर मन आत्म्याचं एकत्रीकरण म्हणजेच आपलं योग आलंय, राईट. आता मानसिक मेंटल त्याच्यामध्ये एक आलं, बरोबर. जर तुमचं मन आणि शरीर एकत्र नसेल तर मग तुम्ही करून फायदाच नाहीये काय, तुम्ही मॅटवरती आहात आणि मन इकडे तिकडे भटकतंय, फायदाच होणार नाहीये काय. त्यामुळे तुम्ही स्वतः जिथे आहात तिथे प्रेझेंटमध्ये राहणं महत्त्वाचं आहे. जास्त पास्टचा आणि फ्युचरचा विचार करायचा नाही. प्रेझेंटमध्ये जे आत्ता या घडीला जे सुरू आहे त्याच्यावरती फोकस केल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या लाईफमध्ये अनुभवायला मिळतील. आणि आपले फ्रेंड्स, त्याच्याबरोबर फॅमिली, यांच्याबरोबर जेवढं कनेक्टेड राहाल तेवढं तुम्हाला अपलिफ्टेड होईल, कारण शेअरिंग केल्यानंतर मन हलकं होतं. जर तुम्हाला काही गोष्टी तुम्ही मनामध्ये ठेवताय तर मग काय होणार, जड होणार ना. मग कधी कधी तुमचे रिपोर्ट्स छान येतात पण तुमच्यात ना पॅरामीटर्स आहेत ते रीडिंग व्यवस्थित देते, कारण ती मशीन आहे ना, एका सर्टन याच्यावरती ऑब्जेक्ट कॅरेक्टरिस्टिकवरती वर्क होणार आहे. बट तुम्हाला इंटरनली जे मेंटल पॅरामीटर हे करायला, रीडिंग करायला तेवढा अजून पुढे गेलं नाही आहे टेक्नॉलॉजी, राईट. तर त्याच्यामुळे तुम्हाला कधी कधी शरीराने थकताय तुम्ही, तुम्हाला खूप समस्या जाणवत आहेत पण इकडे रिपोर्टवरती दाखवत नाहीत. त्यामुळे इकडेही तेवढंच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने इकडे लक्ष द्यायचं आहे. जे कोणी त्याच्यातून जाते, डिप्रेशन असेल, इलनेस असेल, एन्झायटी असेल, किंवा खूप लोकांचे काही इश्यूज असतात ज्याच्यामध्ये त्यांना खूप मेंटल हेल्थची गरज असते, आपल्या परीने जेवढं त्यांना हेल्प करता येईल तेवढं करा. त्यांना ॲटलिस्ट आधार द्या की तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्याबरोबर सगळी सोसायटी आहे, सगळे आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे कुठेही त्यांना एकटेपणा जाणवू देऊ नका. त्याच्यामुळे काय होतं, मग स्टुडंट फेजमध्ये असू दे, त्याच्यामध्ये असू दे, काहीतरी चुकीचे आपल्याला एखादे घेऊ शकतात. त्यामुळे जर का हे गोष्टी पहिल्यापासून तुम्ही फॉलो करताय तर तुम्ही एक तर त्या रस्त्यावरती जाणारच नाही, तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी येणारच नाही. जर कोणाच्या मध्ये असेल तर तुम्ही त्यांना हे सजेस्ट करू शकता, तुमचे जे अनुभव आहेत ते तुम्ही शेअर करा. त्याच्यामुळे त्यांना वाटेल की नाही भरपूर. आता याच्यामध्ये कितीतरी आपल्यातल्या स्त्री आहेत ज्या की खूप सारे डिप्रेशनमधून बाहेर येऊन आता त्या किती छान आयडियली पुढे जाऊन एक आदर्श बनलेले आहेत, राईट. आता मी इथे तुम्हाला पब्लिकली नाही अनाऊन्स करू शकत की असं असं आहे, पण कितीतरी तुम्ही बघितलंय. तुमचे स्वतःचे अनुभव एवढे छान आहेत तर इतरांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूयात. तर मग सर्वांनी एक संकल्प करूयात की या जागतिक मानसिक आरोग्य दिनी मी स्वतः माझं मानसिक आरोग्य स्टेबल ठेवील, माझ्याबरोबर जे इतर आजूबाजूला लोक आहेत त्यांच्यापर्यंत मी एक स्वतः आधार बनेल, त्यांना एक सपोर्ट देईल आणि या पद्धतीने आपलं कुटुंब, फॅमिली, परिवार जाऊन मग पुन्हा हळूहळू सोसायटीपर्यंत हा मेसेज पोहोचवेल. आलं लक्षात? यस, चलो, थँक्यू.